आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मधील न्यूमरिकल बेस्ड ऑन ट्रायंगल यातील न्यूमरिकल नंबर 3 पाहणार आहोत. तर यामध्ये काय काय गिवन दिलेलं आहे ते पहिल्यांदा आपण पाहूया. ट्रायंगल ए बी सी हॅज बेस म्हणजे बेस दिलेला आहे, त्याचं नाव बी सी इज इक्वल टू 75 बेस दिलेला आहे अँड वर्टिकल साइड ए बी इज इक्वल टू 90 mm. एक वर्टिकल साइड आहे 90 mm सच दॅट अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. जो अँगल बी आहे तो 90 डिग्री आहे. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगल अबाउट द साइड ए बी अँड बी सी. म्हणजे या ट्रायंगलचा एक अँगल दिलेला आहे, अँगल बी हा 90 आहे, म्हणजे काय असणार, हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. तर आपण ती डायग्राम पहिल्यांदा ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. बेस बी सी 75 mm. नेक्स्ट वर्टिकल साइड ए बी 90 mm. अँगल बी 90 डिग्री, हा राईट अँगल आहे. वर्टिकल साइड ए बी म्हणजेच काय गिवन ए बी इज इक्वल्स टू 90 mm, बी सी इज इक्वल्स टू 75 mm. अँगल हा 90 डिग्री राईट अँगल. फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ट्रायंगल अबाउट द साइड ए बी अँड बी सी. म्हणजेच फाइंड आउट काय करायचं आपल्याला, आय बेससाठी बी सी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आणि वर्टिकल साइड बी सी, वर्टिकल साइड ए बी साठी आणि बेस बी सी साठी. आपल्याला बेससाठी फॉर्म्युला माहित आहे काय, बेस बी सी म्हणजेच आय बी सी इज इक्वल्स टू, डायरेक्ट आपण फॉर्म्युला काढतो. तो कसा काढतो, बी एच क्यूब डिवायडेड बाय 12. बेस माहिती आहे ना आपल्याला 75 इंटू हाईट 90 क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेशन करूया. 75 इंटू 90 क्यूब इज इक्वल्स टू, आन्सर मध्ये सेव्ह होतं, डिवायडेड बाय 12. मोठी संख्या आहे, त्याला पॉइंट मध्ये आणण्यासाठी काय करणार, ENG बटन शिफ्ट करायचं म्हणजे पॉइंट मध्ये येते. किती आलं, 4.556 इंटू 10 टू द पॉवर 6. युनिट काय असतं, mm/4. म्हणजेच आय बी सी इज इक्वल्स टू 4.556 इंटू 10 टू द पॉवर 6 mm/4. हेच आन्सर आपण पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून बरोबर येते का चेक करूया. पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगणार, आय बी सी इज इक्वल्स टू एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हणजेच आय एक्स एक्स प्लस ट्रायंगलचा एरिया इंटू वर्टिकल डिस्टन्स येणार सेंट्रॉइड, म्हणजेच काय, वर्टिकल आपण वाय घेतो, वायचा स्क्वेअर. मग यासाठी लागणाऱ्या व्हॅल्यू आपण पहिल्यांदा फाइंड आउट करू. आय एक्स एक्स काय येणार, आय एक्स एक्स इज इक्वल टू बी एच क्यूब डिवायडेड बाय 36. बेस किती आपला 75 इंटू हाईट किती आहे 90 क्यूब डिवायडेड बाय 36. फाइंड आउट करू. 75 इंटू 90 चा क्यूब इज इक्वल टू डिवायडेड बाय 36. मोठी व्हॅल्यू आहे, त्याला आपण पॉइंट मध्ये कन्वर्ट करू. किती आली, 1.518 इंटू 10 टू द पॉवर 6 mm/4. नेक्स्ट आपल्याला काय लागणार आहे, एरिया. एरिया कसा काढतो आपण, 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस किती आपला 75 इंटू हाईट 90. कॅल्क्युलेशन करूया. 1/2 म्हणजेच काय 0.5 इंटू 75 इंटू 90, 3375.
75. एरियाचं युनिट काय असतं mm स्क्वेअर. नेक्स्ट काय राहिलं वाय म्हणजे सेंट्रॉइडचं डिस्टन्स किती असतं वरती h/3. y इज इक्वल्स टू h/3. h किती आपली हाईट 90 डिवायडेड बाय 3. 90 डिवायडेड बाय 3 30. युनिट काय असतं mm. आता या फॉर्म्युलाला लागणाऱ्या सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेत. या सर्व व्हॅल्यू आपण काय करूया पुट करूया. म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस IBC इज इक्वल्स टू Ixx प्लस एरिया इंटू बेसपासून सेंट्रॉइडपर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच काय असतं h/3 चा स्क्वेअर. Ixx किती आहे 1.518 इंटू 10⁶ प्लस एरिया किती काढला 3375 इंटू डिस्टन्स किती आहे बेसपासून सेंट्रॉइडचं 30 स्क्वेअर. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. पहिल्यांदा काय करतो मी 30चा स्क्वेअर इंटू 3375. आन्सरमध्ये व्हॅल्यू सेव्ह झाली प्लस ही 2 नंबर असल्यामुळे मी काय करतो ब्रॅकेट घालतो 1.518 इंटू 10⁶. मोठी संख्या आली त्याला आपण पॉईंटमध्ये शिफ्ट करूया 4.555 इंटू 10⁶. युनिट काय असतं mm⁴. म्हणजेच IBC मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस BC किती आला 4.555 इंटू 10⁶. हे आपण पॅरलल ॲक्सिस थेरमनं आन्सर काढले. डायरेक्ट फॉर्म्युल्यानं इथं काढले ते किती आहे 4.556 इंटू 10. म्हणजे आन्सर आपलं काय झालं टॅली झालं. आपल्याला जर विचारलं असेल पॅरलल ॲक्सिस थेरमने आन्सर काढा तर या मेथडने काढायचं. जर आपल्याला तसं विचारलं नसेल तर डायरेक्ट फॉर्म्युला वापरून व्हॅल्यू काढू शकतो. दोन्ही मेथडनं आपला आन्सर कसं आलेला आहे सेम असं. एक पॉईंटचा फरक असला तर काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे दोन्ही मेथडने आपला आन्सर काय झालेला आहे टॅली झालेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट AB साठी काढायचं आहे. व्हर्टिकल ॲक्सिसला काढायचं आहे. म्हणजेच काय होणार IAB इज इक्वल टू आता याचा बेस काय असणार आहे याचा बेस म्हणजेच हाईट असणार आहे म्हणून h बेस जो असतो तो काय होणार हाईट होणार म्हणजेच B³ डिवायडेड बाय 12. आता आपण एक्स ॲक्सिस वरती काढलं म्हणून फॉर्म्युला काय होता BH³ डिवायडेड बाय 12. आता आपण YY ॲक्सिसला बेस मानणार आहे. आतापर्यंत काय केलं एक्स ॲक्सिसला बेस मानला त्यामुळे आपला फॉर्म्युला काय होता बेस इंटू हाईटचा क्यूब डिवायडेड बाय 12 होता. आता काय होतंय अबाउट AB ॲक्सिस म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिस वरती आपण काढतोय पण त्याला आपण काय म्हणणार IYY ॲक्सिसला काढतोय म्हणजेच काय होणार हा बेस होणार ही हाईट होणार म्हणून काय होणार जी पहिली होती ती सेकंडला शिफ्ट करायची सेकंडचं फर्स्टला म्हणजेच काय होणार HB³ डिवायडेड बाय 12. हाईट किती आहे 90 इंटू बेस किती आहे 75 क्यूब डिवायडेड बाय 12. फाइंड आउट करूया 90 इंटू 75 क्यूब डिवायडेड बाय 12. मोठी संख्या आहे त्याला शिफ्ट करू आपण 3.164 इंटू 10⁶ युनिट mm⁴. म्हणजेच काय IAB इज इक्वल्स टू 3.164 इंटू 10⁶ mm⁴. सेम आन्सर आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून टॅली करूया. और पॅरलल ॲक्सिस थेरम आता AB साठी काढायचं म्हणजेच IAB इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ट्रायंगल. म्हणजे आता बेस असल्यामुळे एक्सिस ॲक्सिसचा बेस होता आता काय होतोय बेस आपला YY ला शिफ्ट होतोय म्हणजे काय होणार IYY प्लस एरिया कोणत्या ॲक्सिसला काढलं तरी एरिया सेमच येणार म्हणून एरिया. आता एक्स ॲक्सिसला पॅरलल डिस्टन्स घेतलं ही एक्स ॲक्सिस बेस यातलं डिस्टन्स व्हर्टिकल डिस्टन्स कसं असतं y असतं. आता काय होणार याला आपण पॅरलल ॲक्सिस घेणार म्हणजे YY ॲक्सिस घेणार. आता हे डिस्टन्स हॉरिझॉन्टल होते म्हणजेच काय होणार हॉरिझॉन्टल डिस्टन्स x असतं एक्सचा स्क्वेअर. म्हणजेच काय काय आपल्याला IYY एरिया दोन्हीसाठी कॉमन येणार त्यामुळे एरिया काढायची काही गरज नाही. आणि x म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स सेंट्रॉइड पासून ते
बेसपर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करायला लागेल. फाइंड आउट करूया व्हॅल्यू आय वाय वाय. आय वाय वायचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. कसा असतो तो? एच बी क्यूब डिवायडेड बाय 36. एच किती आहे? 90 इंटू बेस किती आहे? 75 क्यूब डिवायडेड बाय 36. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 90 इंटू 75चा क्यूब इज इक्वल्स टू डिवायडेड बाय 36. मोठी व्हॅल्यू आहे. EN ची आपण शिफ्ट करूया. किती आलं? 1.054 इंटू 10 to the power 6 mm/4. नेक्स्ट, एरिया काढायची काय गरज नाही. एक्स ऍक्सिस असला, वाय ऍक्सिस असला तरी एरिया काय बदलणार नाही. म्हणजे हा एरिया आपला आहे. नेक्स्ट, एक्स म्हणजे काय? या बेस पासून या सेंट्रॉइडचं डिस्टन्स. सेंट्रॉइड म्हणजे आपण थेरॉटिकल कन्सेप्टमध्ये पाहिलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो. तिथून तुम्ही सेंट्रॉइड म्हणजे काय असतं, फॉर्म्युला वगैरे सगळं तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. तिथून तुम्ही पाहून घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे? एक्स फाइंड आउट करायचं. एक्स म्हणजे या बेस पासून ते या सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स. ते आपण कसं करतो? h/3. आता h म्हणजे उभं डिस्टन्स. आता b/3 घ्यावं लागेल आपल्याला. बेस डिवायडेड बाय 3. बेस किती आहे? 75 डिवायडेड बाय 3. किती आलं? 75 डिवायडेड बाय 3. 25. युनिट काय असणार? मीटर. ऑल युनिट mm मध्ये आहेत, त्यामुळे ह्याही सुद्धा mm येणार. म्हणजे आता सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. ॲज इट इज पुट करूया. म्हणजेच काय होणार? IAB इज इक्वल्स टू IYY प्लस एरिया इंटू हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्सिस वरचं एक्स स्क्वेअर. IYY किती आला? 1.054 इंटू 10 to the power 6 प्लस एरिया किती आहे? 3375 इंटू एक्स किती आपला? 25चा स्क्वेअर. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 25चा स्क्वेअर इंटू 3375 प्लस 1.054 इंटू 10 to the power 6. फार मोठी संख्या आली. त्याला आपण छोटी करण्यासाठी EN दाबू. पॉईंट मध्ये शिफ्ट करण्यासाठी किती आलं? 3.163 इंटू 10 to the power 6 mm/4 IAB. इथं किती आले आपली IAB? 3.164 इंटू 10 to the power 6. इथं 3.163 इंटू, म्हणजे काय झालं आपलं? हे आन्सर आणि हे आन्सर टॅली झालं. म्हणजेच काय तर बेसच्या व्हॅल्यू ज्या आहेत आपण डायरेक्टली फॉर्म्युल्याने सुद्धा काढू शकतो किंवा पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. याच्या अगोदरचे 2 न्यूमरिकल आणि एक थेरॉटिकल कन्सेप्ट फॉर्म्युलाचा जो काही व्हिडिओ आहे, त्या तिन्ही व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो. तिथून तुम्ही व्यवस्थित स्टडी करून घ्या. असेच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना या गोष्टीचा फायदा होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.